वारकऱ्यांना घेऊन जाणारी एक ट्रक पाण्यात बुडाली, पण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आलाय। आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं आणि या सोहळ्यात सामील होण्यासाठी हिंगोलीवरून एक दिंडी आळंदीच्या दिशेने निघाली होती। एका ट्रकमध्ये जवळपास 25 वयस्कर वारकरी बसले होते, पण अचानक आळंदीच्या वेशीवर त्या ट्रकवर काळाने घाला घातला। ड्रायव्हरचा निर्णय चुकला आणि अख्खा ट्रक थेट पाण्यात बुडाला। पण त्यानंतर एक अशी अद्भुत आणि अकल्पनीय गोष्ट घडली की ज्याची नोंद आता वारीच्या इतिहासात होणार आहे। मग इंद्रायणीच्या त्या महापुरात नक्की काय घडलं? 25 वारकऱ्यांचे प्राण धोक्यात आले होते, पण श्रद्धेपुढे निसर्ग कसा काय हरला? संपूर्ण घटनेला पाहून संपूर्ण महाराष्ट्र का थक्क झालाय? मग पुढे त्या वारकऱ्यांचं नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहतो ती मानाची दिंडी, मानाची पालखी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जी 8 जुलै रोजी जिचं प्रस्थान झालं। पण हे प्रस्थान होण्याआधी हिंगोलीवरून एक दिंडी तिथे त्याच्यामध्ये समावेश व्हायला आली होती, पण त्यांच्यासोबत असं काहीतरी अद्भुत घडलं की जे पाहून अख्खं प्रशासन देखील चकित झालं। सगळी ट्रक पाण्याखाली गेली होती, पण अखेर जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरा दिलाय। खरं तर शेकडो वर्षाची ही पवित्र परंपरा जपण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान जवळपास होणार होतं। लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत अलंकापुरीत दाखल होत होते, पण यावेळेसची परिस्थिती प्रचंड वेगळी होती, कारण की इंद्रायणीमध्ये प्रचंड पूर गेल्या 2 दिवसापासून आला होता। त्यामुळे वारकऱ्यांच्या अगदी लिमिटेड वारकऱ्यांमध्येच ही वारी त्या ठिकाणी जी पालखी आहे ती उचलली गेली। पण याच्यामध्ये सामील होण्यासाठी दिंडी क्रमांक 235 चे वारकरी हिंगोलीच्या बसमत भागातून तिथे येत होते। 2-3 दिवसापूर्वीच ते हिंगोलीच्या बसमत मधून निघाले होते। त्यांचा दिंडी क्रमांक 235 होता। त्याचे वारकरी एका ट्रकने प्रवास करत निघाले होते। या दिंडीत बहुतांश भाविक हे वयस्कर होते। कुणी 50 वर्षाचं, कुणी 60 वर्षाचं, तर कुणी 70 वर्षाचे वृद्ध आजोबा आजी होत्या। ट्रकमध्ये ते वारकरी तर बसलेच होते, पण त्याच्यामध्ये त्यांच्या महिनाभराचं राशन, गॅस टाक्या, त्यानंतर राहायचे पाल, तंबू, टाळ, विना, पखवात असं काही सुव्यवस्थित भरलेलं होतं। प्रवासादरम्यान सर्व वारकरी ट्रकमध्ये भजनात दंग होते। माऊली ज्ञानेश्वर माऊलीचा गजर सुरू होता। ट्रकमध्ये बसलेल्या 70 वर्षाच्या मथुराबाई म्हणाल्या, विठुराया यंदाची वारी सुखाची कर बाबा। लय दिवसांनी माऊलींच्या चरणी जायचा योग आलाय। त्यावर बाजूलाच बसलेले नामदेव मामा म्हणाले, तुका म्हणे आता नको पाहू हरी, माऊली सगळं नीट करेल, आपण बस तिचा गजर करायचा। पण त्यांना काय माहित होतं की पुढील काही किलोमीटर गेल्यानंतर पुढे त्यांच्या सोबत एक अशी धक्कादायक प्रसंग घडणार होता, जो त्यांच्या भक्तीचा परीक्षा घेणार होता आणि एक भयानक संकट त्यांच्यासाठी दबा धरून बसलं होतं। खरं तर ही घटना, ही वारी जी आहे ती निघण्याच्या आधी घडली, पालखी प्रस्थानाच्या आधी घडली, पण ज्याची चर्चा आजही होत आहे। खरं तर आळंदीच्या बाहेर एक असा धक्कादायक प्रसंग घडला की ती ट्रक पाण्याच्या प्रवाहामध्ये अत्यंत बुडाली होती, कारण की ड्रायव्हरचा एक निर्णय चुकला। 25 वयस्कर वारकरी निघण्याच्या तयारीतच नव्हते। अक्षरशः सगळं वाया झालं होतं, पण शेवटच्या क्षणी जे घडलं त्याने अख्ख्या देशाला हादरा बसलाय। खरं तर प्रस्थान ज्यावेळेस होणार होतं 2 दिवसापूर्वी, म्हणजे साधारणपणे 6 जुलै 7 जुलै प्रचंड आळंदी परिसरात प्रचंड ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। मुख्यमंत्र्यांनी देखील वारकऱ्यांना येऊ नका स्पष्ट सांगितलं होतं। आता हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे सगळ्या गाड्यांना आळंदी बाहेर सुरक्षित ठिकाणी थांबायला सांगितलं होतं। मग हिंगोलीची ही दिंडी घेऊन येणारा ट्रक देखील आळंदीच्या बाहेर काही तासांपूर्वी पोहोचला होता। पाऊस कोसळत होता, अंधार पसरत चालला होता आणि नदीच्या पात्रातला प्रवाह अचानक तीव्र झाला। ज्या ठिकाणी प्रशासनाने गाड्या थांबायला सांगितल्या होत्या तिथेच एक धक्कादायक प्रसंग घडला। खरं तर हिंगोलीमधून ही आलेली जी ट्रक होती त्या ट्रकमध्ये वारकरी बसलेले, त्याच्यामध्ये 1 महिनाभराचं राशन होतं, गॅसच्या टाक्या होत्या, तांदूळ होता, डाळ होती, साखर होती, चहा पावडर, जे त्यांना लागणार होतं महिनाभरामध्ये सगळा किराणा, सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये होत्या। पण अखेर त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रसंग घडणार आहे। खरं तर ते 2 दिवसापासून प्रवास करत येत होते, बातम्या बघत होते। आता त्यांना काय करावं काही समजत नव्हतं। दरवर्षी ते तिथे यायचे, आळंदीत थांबायचे, पण यावेळेस आळंदीत एंट्री दिली नाही। त्यांना अशा ठिकाणी एंट्री दिली की तिथे अक्षरशः ते ठिकाण नदी शेजारी होतं। आता त्यांनी तिथे ट्रक लावली खरी, पण ट्रक लावल्यानंतर पुढील काही तासात त्यांच्यासोबत जे घडणार होतं त्याचा विचारच त्यांनी केला नव्हता। खरं तर प्रशासनाने वेशी बाहेर, म्हणजे आळंदीच्या जे काही 4 पूल होते, 4 एंट्री पॉइंट्स होते, त्याच्या बाहेर बॅरिकेड्स लावून वारकऱ्यांच्या गाड्यांना पाठीमागेच थांबवलं होतं।
आणि त्यांना गाड्या थांबवायला एका विशेष ठिकाणी जागा दिली होती. पण झालं असं, ती जागा सखल भागात असल्यामुळे, तिथे बाजूलाच इंद्रायणी नदी असल्यामुळे अचानक रात्री एक मोठा आवाज झाला. एक प्रचंड असा आवाज की पाण्याचा एक मोठा लोंढा त्यांच्या दिशेने येतोय की काय असं झालं. पाण्याच्या पात्र्याचा प्रवाह इतका तीव्र वाढला की ज्या ठिकाणी प्रशासनाने गाड्या लावायला सांगितल्या होत्या तिथे अचानक पुराचं पाणी वेढा घालू लागलं. बघता बघता पाणी रस्त्यावरून वाहत ट्रकमध्ये शिरायला लागलं. 60 वर्षाचे ज्ञानोबा बाबा ओरडले, अरे रघु, गाडी बाजूला घे. पाणी आत यायला लागले. ड्रायव्हर रघुनं गाडी पुढे मागे करण्याचा प्रयत्न केला, पण चिखल आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे ट्रक जागेवरून हलला नव्हता. पाण्याचा स्तर कमरे इतका, नंतर छातीपर्यंत, गळ्यापर्यंत येऊन पोहोचला होता. आता हळूहळू ट्रकची उंची माणसाच्या उंचीपेक्षा वर होती. त्या वारकरी बाजूला बसलेले होते ते ताबडतोब ट्रक मध्ये बसले. आता त्यांना वाटलं इथून ट्रक चालू करूयात आणि पुढून निघू जाऊया, पण ड्रायव्हर रघु गाडी हलवण्याचा प्रयत्न करू लागला. ट्रक जागेवरून हलत नव्हता. आता खाली उतरावं तर पाणी डोक्याच्या वर गेलं होतं आणि ट्रक मध्ये बसून थोड्यावर त्यांना सुरक्षित वाटलं खरं, पण आता पाण्याचा प्रवाह आणखी वाढू लागला होता. हळूहळू आता त्या बसच्या ज्या ट्रकच्या लेवल पर्यंत पाणी आलं होतं ते वरती चढलं. ट्रकमध्ये पाणी घुसलं. वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं खाण्यापिण्याचं साहित्य खराब होत होतं. गॅसच्या टाक्या, दिंडीचे पाल पाण्यावर तरंगू लागले. वारकऱ्यांमध्ये घबराट पसरली. महिला वारकरी रडू लागल्या, देवाचा धावा करू लागल्या. चहूबाजूंनी पाण्याचा वेढा आणि त्यात संततधार पाऊस, मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. पाण्याचा वेढा इतका भयानक होता की संपूर्ण ट्रक पाण्यात बुडतच्या बेतात होता. पण अचानक ड्रायव्हरनं असं काय केलं की त्याने पुढे तो भयानक प्रसंग घडला. आता समजलं होतं की आता ट्रकच्या टपापर्यंत पाणी जायला लागलं होतं आणि कसे तरी वारकरी ट्रकच्या ज्या काय ह्या आहेत वॉलला त्याला धरून कसं तरी बसले होते. आता ट्रक पाण्यात पूर्णतः बुडला होता. वयस्कर वारकऱ्यांना पोहता येत नव्हतं आणि बाहेर पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की पाय टिकणं अशक्य होतं. अशा अत्यंत बिकट आणि मृत्यूच्या दारात ड्रायव्हरनं कमालीचं प्रसंग अवधान राखलं. त्याने पाहिलं की ट्रकच्या मागच्या बाजूला असणारी एक छोटीशी खिडकी, जिच्यामधून पाठीमागे बसलेल्या लोकांना बोलता येतं, त्या खिडकीच्या वर अजून थोडंसं पाणी आहे. ड्रायव्हरनं तात्काळ स्वतःचा जीव धोक्यात घालून ती खिडकी कशी बशी उघडली. ड्रायव्हर मोठ्याने ओरडून म्हणाला, आवाज दिला, बाबांनो, माऊलींनो, वेळ गमावू नका, सामान सोडून द्या, एका पाठोपाठ एक याच्यातून उड्या मारा, लवकर करा, गाडी पूर्ण डुबणार आहे. ड्रायव्हरचा तो आवाज ऐकून वारकऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जेची लाट आली. एका हाताने माऊलींच्या नामाचा गजर करत, दुसऱ्या हाताने एकमेकाला सावरत त्या 60 ते 70 वर्षाच्या वृद्ध वारकऱ्यांनी, महिलांनी तिथून उड्या घेतल्या. एका मागून एक करत 25 वारकरी ट्रकमधून बाहेर पडले. कसे बसे पाण्याच्या प्रवाशी झुंज देत रस्त्याच्या सुरक्षित बाजूला आले. सगळे वारकरी बाहेर आले. क्षणार्धात तो संपूर्ण ट्रक पाण्यात गडप झाला. पण त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. असा काय चमत्कार घडला. सगळे वारकरी सुखरूप बाहेर आले. काही सेकंदातच तो भला मोठा ट्रक, त्याच्यासोबत असणारे इतर 2 गाड्या पाण्याखाली गेल्या. डोळ्यासमोर संपूर्ण ट्रक पाण्यात बुडाला. ट्रकचं हे वारीचं महिनाभराचं राशन, अन्नधान्य, गॅसच्या टाक्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारकऱ्यांचं प्राण असणारा टाण, विना, पखवाज, मृदुंग हे सगळं साहित्य पाण्यात वाहून जलमय झालं. वारकऱ्यांकडे आता अंगावरच्या कपड्याशिवाय आणि तेही ओल्या कपड्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. गेल्या 2 दिवसापासून हे वारकरी अन्न पाण्यावाटी पुराच्या पाण्यात, कमरे इतक्या पाण्यात उभे होते. कोणाचीही सोय नव्हती. पण जाऊ द्या, म्हणतात ना, ज्याचा कोणी नाही त्याचा देव असतात. वारकऱ्यांचे हाल बेहाल झाले. पण एक मोठा चमत्कार घडला. तो ट्रक पाण्यात बुडाला. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला नाही. एका जागेवर तो रोखून धरल्यासारखा थांबून राहिला. खरं तर माऊलींच्या एका अदृश्य हाताने त्याला थांबवलं होतं की दुसरं काय होतं याची चर्चा सुरू झाली. खरं तर हा थरार अनुभवल्यानंतर तो ड्रायव्हर बोलू लागला, मी गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह खूप होता. त्याच्यामुळे मला माझ्या गाडीतल्या वारकऱ्यांची चिंता होती. मी त्यांना उतरवलं आणि सामान भिजलं तरी चालू द्या, पाणी सगळं वाहून गेलं तरी चालू द्या, आपला जीव खूप महत्वाचा आहे. तर तुम्हाला माऊलीच्या अद्भुत चमत्काराबद्दल आणि ड्रायव्हरच्या पसरंगावाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. धन्यवाद.